वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र बार्शी तालुका व शहर यांच्या वतीने वारकरी साहित्य परिषदेचा दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी 14वा वर्धापन दिन सोलापूर जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली श्रीराम मंदिर येथे पार पडला। सदर कार्यक्रमास वारकरी साहित्य परिषदेचे बार्शी तालुका शहर व सर्व पदाधिकारी हजर होते। सदर कार्यक्रमास पुढील भजनी मंडळ हजर होते: गजानन हरिपाठ महिला भजनी मंडळ दत्तनगर बार्शी, श्रीराम महिला भजनी मंडळ बार्शी, स्वानंदी हरिपाठ महिला भजनी मंडळ बार्शी, माऊली महिला भजनी मंडळ बार्शी, जनाबाई महिला भजनी मंडळ बार्शी, संत कृपा महिला भजनी मंडळ बार्शी, आनंदी महिला भजनी मंडळ बार्शी, सद्गुरु हरिपाठ महिला भजनी मंडळ बार्शी, श्रीकृष्ण महिला भजनी मंडळ बार्शी, राधेश्वरी हरिपाठ महिला भजनी मंडळ बार्शी, पांडुरंग हरिपाठ महिला भजनी मंडळ पांगरी, श्रीहरी हरिपाठ महिला भजनी मंडळ बार्शी, माऊली महिला भजनी मंडळ पुरी, शिवपार्वती हरिपाठ महिला मंडळ घारी, श्रीकृष्ण हरिपाठ महिला भजनी मंडळ ढगे प्लॉट, विठाई हरिपाठ महिला भजनी मंडळ बार्शी, अंबिका हरिपाठ महिला भजनी मंडळ बार्शी, जय हनुमान हरिपाठ भजनी मंडळ धानुरे हे सर्व उपस्थित होते। त्यानंतर सर्व बार्शी तालुक्यातील सर्व हरिपाठ व सर्व भजनी मंडळांनी हरिपाठ सादर केला। कृष्ण हरी डोके काका, आपलं स्वागत आहे इथं राम मंदिर मध्ये। तर डोमे महाराजांना आता कुठलं पद भेटलेलं आहे? डोमे महाराजांना आमचे वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष बप्पू डोमे महाराज यांना विश्व हिंदू परिषदेचे विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड अध्यक्षपद म्हणून नेमणूक मिळालेली आहे। त्यांना वारकरी साहित्य परिषद व बार्शी व तालुका शहर व तालुक्याच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो। सर्व भजनी मंडळातर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो। तसेच पवार महाराज त्यांचा सत्कार करते। आपले मार्गदर्शक डोमे महाराजांचा सत्कार होत आहे, तरी सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या। आणि खरंच खूप छान मार्गदर्शन असतं महाराजांचं। रामकृष्ण हरी लोकराज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। रामकृष्ण हरी, मी श्री हरिभक्त परायण परशुराम डोंबे महाराज, सोलापूर जिल्हा अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद। आज या कार्यक्रमाचं नियोजन असं होतं की 11/11/2025 या रोजी 14वा वर्धापन दिन वारकरी साहित्य परिषदच्या विद्यमानाने म्हणजेच राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल काकाजी पाटील यांच्या संयुक्त मार्गदर्शनाने आज आम्ही हरिपाठाची सेवा श्रीराम मंदिर बार्शी इथं आयोजित करण्यात आलेली होती। त्यासाठी बरेच भजनी मंडळ महिला मंडळ हजर होते आणि हजर असताना त्यांनी सामुदायिक हरिपाठ त्यांनी केलेला आहे। उपस्थित असलेले सर्व वारकरी साहित्य परिषदचे पुरुषाध्यक्ष श्री रामलिंग पवार, महिला अध्यक्ष श्री सुप्रभाताई डोकेताई, कार्याध्यक्ष डोकेसाहेब व सर्व इथं उपस्थित असलेले सर्व भजनी मंडळ आणि शहराध्यक्ष जयश्रीताई कदम यांनी शेटेताई यांचंही इथं मार्गदर्शन ठरलं गेलं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हरिपाठाचं नियोजन थाटामाटाने केलेलं आहे। आम्ही वर्धापन दिन दरवर्षी हरिपाठाचं नियोजन करतो किंवा स्पर्धेचं नियोजन करतो। यावर्षी 27 तारखेला जिल्ह्याच्या वतीने भव्य दिव्य स्पर्धा आयोजित केलेला आहे। त्याचं बक्षीसपत्र उद्या निघणार आहे। ते आपल्याला सगळं व्हॉट्सअपला कळेल की बक्षीसं काय आहे जिल्ह्याच्या वतीने। आणि त्यानंतर 28 म्हणजे दुसऱ्या महिन्यामध्ये भव्य दिव्य महिला अखंड हरिनाम सप्ताह महिलांच्या बार्शी तालुक्याच्या वतीने व सोलापूर जिल्ह्या तालुक्याच्या वतीने हे आयोजित केलेलं आहे। एकूण कमीत कमी 5 ते 7 हजार महिला या सप्त्यासाठी उपस्थित राहणार आहेत। त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ आणि महिला भजनी मंडळ आणि सामुदायिक श्री संत मुक्ताई जनाई बहिणाई महिला हरिपाठ भजनी मंडळ असं या नावाने स्थापन झालेलं आहे। आणि त्यासाठी 7,000 महिला इथं भगवान मंदिरामध्ये उपस्थित राहणार आहेत। त्या सप्त्यामध्ये त्यांना भोजनाची व्यवस्था, जर कोणी राहत असेल तर त्यांची राहण्याची व्यवस्था आणि हे सर्व आमचे वारकरी साहित्य परिषद बार्शी तालुका सर्व महिला मंडळ व पुरुष मंडळ हे सगळे करणार आहेत। तरी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो की
त्या सप्त्याला सुद्धा आपण बार्शीकर प्रतिसाद देताल. सोलापूर जिल्ह्यातील सर्व अध्यक्ष मंडळी, सर्व अध्यक्ष उपस्थित राहतील. त्यामध्ये शेवटच्या दिवशी हरिभक्त परायण राष्ट्रीय अध्यक्ष श्री विठ्ठलजी काकाजी पाटील यांची उपस्थिती लागणार आहे. तरी सर्व महिला मंडळांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं. महाशिवरात्रीनिमित्त हा कार्यक्रम आहे. धन्यवाद. आणि हे जे बातमी लाईव्ह करणार आहेत ते लोकराज न्यूज चॅनल आमच्या गवळीतही हे प्रसारित करीत आहेत. त्यांच्याबद्दल वारकरी साहित्य परिषद त्यांच्याबद्दल धन्यवाद आणि त्यांचंही अभिनंदन. त्यांचीही एक पदवी म्हणजे त्यांना या 15 दिवसामध्ये मिळाली आहे. कोणती पदवी आहे? ग्रामीण पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष, संघटना तालुका अध्यक्ष पद आणि डिजिटल मीडिया जिल्हा अध्यक्ष, डिजिटल मीडिया जिल्हा अध्यक्ष. त्यांचंही वारकरी साहित्य परिषदच्या वतीने हात टाळ्या वाजवून हार्दिक स्वागत. धन्यवाद. रामकृष्ण.